सावली थांब. हे तुझ्यासाठी. बांगड्या आहेत माझ्या सानिकाच्या. घे. अहो मी कसं मी नाही घेऊ शकत ह्या बांगड्या. का? अगं मुलगी म्हणतेस ना स्वतःला आमची. मग एक आई आपल्या मुलीला काही देऊ पाहते तर नाकारतेस तू. सावली नको नको असं एकदम पर्क करूस. नाही हो, मी परक नाही करत आहे. पण सावली आता जे बोललीस ते शेवटचं. परत असा विचार मनातही आणायचा नाही. अहो, पण ते किती महाग आहेत. सावली किमतीपेक्षा भावना महत्वाची. तुम्ही म्हणता म्हणून मी या घेते. पण मी या वापरणार नाही. मी माझ्याकडे जपून ठेवेन. पाया पडते. अशी पाया पडते. येते मी. सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. नाही नाही ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही इथे गेटवर गाडी. हा, बंद पडली आहे गाडी. मी दिली आहे सर्व्हिसिंगला गॅरेजला. अच्छा. माझे माहेर पंढरी. अरे, तुम्ही पण तारावाजेची गाणी ऐकता? सेम पिच. पंढरी. हा, गाणी आवडतातच, पण तिच्या आवाजाचा खूप मोठा फॅन आहे मी. हो, ताराचा आवाज आहेच इतका गोड, कोणालाही वेळ लावू शकतो. सासर पंढरी. ब्युटी पेजंटच्या शेवटच्या दिवशी आपण कॉन्सर्ट ठेवला तिचा. व्हॉट, रिअली? हो, दॅट्स सो एक्साइटिंग. निघत मन उभे विटेवरी. सगळं अगदी प्लॅन नुसार चाललेलं आहे. गुड. सावली लग्न करण्यापासून फिरणार तर नाही ना? नाही नाही, लग्नापासून नाही फिरणार. पण सध्या ना तिची मनस्थिती ठीक नाहीये. तिचं चित्त थाऱ्यावर नाहीये. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत त्या दोघी मायलेकी, भैरवी आणि तारा. त्या दोघींनी मिळून हिच्या आयुष्याला असं काही कंट्रोल केलेलं आहे की या मुलीचं सगळं सुचणंच बंद झाले. आणि पुढेही हे सगळं असंच चालू राहिलं तर ह्या मायलेकी आपल्या कामाच्या आडी येतील. सगळ्यात आधी ह्या दोघींचा बंदोबस्त करावा लागणार. विठ्ठला, कधी कधी ना रस्ता सापडत नाही रे. तेव्हा तूच मार्ग दाखवतोस ना. आणि मला खात्री आहे यापुढेही तूच योग्य मार्ग दाखवशील बघ. आमची एकुलती एक मुलगी, जीव की प्राण होती आमचा. पण तुला पाहिलं आणि असं वाटलं आमची सानिकाच परत आली आमच्याकडे. बांगड्या आहेत माझ्या सानिकाच्या. मी नाही घेऊ शकत ह्या बांगड्या. मुलगी म्हणतेस ना स्वतःला आमची. मग एक आई आपल्या मुलीला काही देऊ पाहते तर नाकारतीस तू. मी अमरशी बोललो. काय म्हणाले ते? लग्नानंतर हिने काम केलं तरी चालणार आहे. मला असं वाटलं माझ्या ताराचं करिअर जरा सुद्धा खराब होतंय ना, तर मी या घरावरून, तुझ्या या भावाच्या डोक्यावरून
माझा हात काढून टाकीन. चोर चोर काय ग माझा हात का पकडते? माझ्या बांगड्या चोरते आणि माझ्यावरच आरोप लावते. तुम्ही आज जे कॉम्पिटिशन मध्ये बोललात ना ते पटलं मला. तुमचे विचार आवडले. थँक्यू. नाही, मला लहानपणापासून शिकवलंय की नेहमी खरं बोलावं, कसली भीड बाळगायची नाही. हे पण आवडलं मला. काय झालं, काय बघताय? मी फार छान हसता. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण त्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते. पुरेशी झोप घेणं, मग सकाळी उठल्यावर योगा, प्राणायाम आणि मग पूजा. मनाच्या आरोग्यासाठी हे सगळं फार गरजेचं असतं. पण हेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. मला असं वाटतं की दिवस तुम्ही फार छान मॅनेज करत असाल, नाही? आय मीन तुमचं रुटीन. मंदिरात जायला खूप आवडतं. तिथल्या मुलांना खाऊ पिऊ घालायला आवडतं. बरं वाटतं. हे सगळं झालं ना की मग आपापली कामं. दिवस कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. मला बिझी राहायला फार आवडतं. मला आवडेल तुमच्यासोबत यायला. हो, जाऊयात ना मग आपण. काय चोर तर चोर चिरजोर वरतून मला बोलते. बघा हिच्याकडे बघा. काय बोलताय? मी नाही उलट तुम्हीच चोरी केली आहे. काय प्रकार आहे हा? बघितलं ती मुलगी की चांगल्या घरातून दिसते, पण अशा चोऱ्या माऱ्या करताना लाज कशी नाही वाटत तिला? परिस्थिती. कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं. आणि कधी कधी खरं दिसत असूनही आपण ते स्वीकारत नाही. चोरच असेल ती. उगाच काय इतकी लोक गोळा झाली आहेत. कपडे आणि अवतार बघा ना तिचा. चोरच असेल ती. ही तर ताराची असिस्टंट आहे. चला घरापर्यंत सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाईन इथून एकटी. नक्की? हो नक्की. सॉरी, मी तुला कॉफीसाठी बोलावलं असतं पण परत सॉरी. आता हे सॉरी कशासाठी? कारण मी आवाजावरून तुला एकेरी बोलायला लागले ना म्हणून. इट्स ओके. सॉरी, मी तुम्हाला कॉफीसाठी बोलावलं असतं घरी, पण माझ्या घरी कोणी नसतं ना आणि माझं घर एकदम बॅचलर्ससारखं आहे. फक्त पसारा. नाही चालेल, काही हरकत नाही. आणि तशी ही वेळ नाही आहे कॉफी पिण्याची. नेक्स्ट टाइम. उचला ना फोन. बाबांचा फोन आहे. मी निघते. ओके. कधीपासून फोन करतोय मी. काय अडचण आहे फोन उचलायला? बिझी होते मी. कॉन्ट्रॅक्ट लक्षात आहे ना? हो, आहे माझ्या लक्षात सगळं. मग हे पण लक्षात असेलच ना की दिवसभर जे काही घडेल ते मला संध्याकाळपर्यंतचा रिपोर्ट मिळाला पाहिजे म्हणून. आणि मला हे परत सांगायला लागता कामा नये. लक्षात ठेव. अहो, मी एका ठिकाणी अडकले होते. सांगते सगळे येऊन. फक्त कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय. आयुष्यभरासाठी विकत नाही घेतलंय. ओके. अरे काय गक्के, काय मला संकट घेऊन जातेस? आणि ह्या वेळेस अशी बिन सांगता कशी गेलीस ग? अप्पू, मी जास्त लांब गेले नव्हते आणि आता आले ना मी. पण ह्या पुढे जर तू अशी कुठं बिन सांगता गेलीस ना तर बघ, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. कांच कट्टी तुझ्या बरोबर.
बरं बाबा, आता तुला सोडून मी कुठं बी जाणार नाही. साऊ अगं जीव काढलास आमचा. आओ तुम्ही जरा थांबा बरं दोघं जण. जाऊ लेकरं भूक लागली असेल ना, चाल. नाही आई, मी जगन्नाथजींच्या घरी जेवण आले. हो का? आमच्यासाठी नाही आणले का ग डबे भरून? नाही म्हणजे तुझ्या काळजी दिवसभर घरात चूलच पेटली नाही ना. आम्ही सगळे उपाशी. ये दुःख काय खतम नाही होत आहे बे. ए बाई, सकाळपासून अन्नाचा कण नाही ग पोटात. जा बाई जा, तुझा इमोशनल ड्रामा संपला असेल ना तर जाऊन जरा काहीतरी बनव. माझ्यात नाही आता ताकद काही बनवायची. जा जा. 1 मिनिट. आई बाबा तू जेवला नाहीत? बरं मी तुम्हा सगळ्यांसाठी भाकरी करून आणते. आलेच. पोटात खड्डा पडलाय ग बाई. आई ग. जयंती संपला तुझा सिनेमा? हा काय हो, पळून गेली ती. ऐकून घ्यायचं मी. चांगला नाही आहे हो तुमचा. जयंती सारखं असं पळून गेली असं म्हणायचं नाही. हा आली ना मग घरी ती परत. हा माझ्या सोन्यासारख्या लेकराला वाटेल ते बोलत असती. पाहिलं ना आता, आमची साऊ कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. लय गुणी हाय माझी लेक, कळलं का? सासूबाई, ती मन माहिती का हो तुम्हाला? गुगल गाय मी पोटात. मग साताऱ्यातले माझे मामा आहेत, त्यांची धाकटी मुलगी. हा आठवते मला, बघितली होती लग्नात. तीच. ती ब्युटिफुल आहे, मॉडर्न आहे, फॅशनेबल आहे. इनफॅक्ट ग्रीसवरून शिकून आली आता. लँग्वेजेसवर खूप छान कमांड आहे तिची. मला वाटतं सारंगसाठी तिचा विचार करायला हरकत नाही. बोलावून घेऊ तिला. सारंगसाठी बोलवू नकोस, आधी फोटो दाखव. आहे का? हो. माझ्याकडे दाखव. ठीक आहे. म्हणजे 4 सुंदर मुली असतात तशीच आहे. ऐश्वर्या, मला सांग, आपल्या मेहेंदळे कुटुंबाला आणि सारंगला शोभेल असं काय दिसलं याच्यात तुला? हा मग फक्त ठीक आहे. 1 मिनिट. काय फोटो दाखव ना. मग हा बघा, म्हणजे पुन्हा एकदा बघा ना प्लीज. फीचर्स छान आहेत, फेअर आहे, मेंटेन केलंय, मॉडेलिंग असाइनमेंट्स घेते आणि ब्युटिफुल आहे. बघा. ठीक आहे, बघितलं. पण हिच्यात एवढं स्पेशल काय वाटलं तुला? हिच्यासारख्या असतात की हजारो सुंदर मुली. मग मी लहानपणापासून ओळखते. स्वभाव खूप छान आहे तिचा. छान आहे मुलगी. मला लहानपणापासून शिकवलंय की नेहमी खरं बोलावं, कसली भीड बाळगायची नाही. सारंग, एकदा तूच बघ ना. फोटो बघ. मी खरं सांगू का, मला एवढी काही क्लिक नाही झाली मुलगी. क्लिक नाही झाली? मम कम ऑन, आताची आपण फोटो मध्ये बघतोय तिला. तेच तर, फोटोतच क्लिक नाही झाली तर प्रत्यक्षात कशी आवडेल ही मुलगी आपल्याला? आपल्या सारंगसाठी मुलगी कशी हवी सांग? म्हणजे पहिल्या नजरेतच नजरेत भरायला पाहिजे असा चेहरा हवा तिचा. आणि सौंदर्य तर असं की बघितल्यावर बघतच राहावं. अख्ख्या जगाला तिच्या सौंदर्याची भुरळ पडायला पाहिजे. अशी मुलगी हवी आपल्या सारंगसाठी. मॉम ट्रस्ट मी, सारंगसाठी मी बघितलेली मुलगी लाखात एक आहे. मला करोडोत एक हवी. तू
तू आता दाखवलीस ना तशा अनेक मुली माझ्याकडे ऑफिसमध्ये येतात अगं रेझ्युमे घेऊन. आणि फिगर कॉन्शियस वगैरे मुलगी मला अजिबात नकोय. कारण आता लवकरात लवकर आपल्या घरात पाळणा हलायला हवा अशी इच्छा आहे माझी. तेव्हा मॉडर्न मुलगी तर हवीच आहे, पण सुसंस्कृत सुद्धा हवी. माझं ठरलंय. आणि ऐश्वर्या, या मुलीचा फोटो या घरात आता मला परत बघायचा नाही. ओके, चला, गुड नाईट. तोच बघ एकदा प्लीज. चला झोपूया. गुड नाईट. गुड नाईट डॅड. मॉमला ही जर मुलगी आवडली नाही तर कुठली अप्सरा आणणार आहे? गॉड नोस. जी कोणी आणू दे, पण माझ्या डोक्यावर बसणारी नको. माझ्या मर्जीतली, माझ्या खिशातली हवी. या घरात फक्त माझा हुकूम चालणार. बस एवढंच. काय चाललंय? काही नाही, झोपायची तयारी. काय चाललंय सारंग? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. का असं का विचारताय? नाही, तू मगाशी कुठल्या तरी विचारात हरवला होतास. कोण, मी? हो. मी? नाही नाही, गैरसमज आला असेल काय. असं नाही वहिनी, असं का वाटलं तुम्हाला? कसं आहे सारंग, हा, मी तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्या मनात जे काही चाललंय ते मी नीट ओळखू शकतो. कुठे अडकलायस का तू? राईट दादा. वहिनी, फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन. जरा बसू. हा, थँक्यू. मला असं वाटलं होतं की हे ऑब्झर्वेशन फक्त मीच केलंय. तू पण ऑब्झर्व केलंस? बघ. कुठे ऐकतोस दादा? सारंग, नाव काय तिचं? काय काय असतं? कोणाचं नाव? कुठली मुलगी? काय काय बोलता तुम्ही? कोणती? काही बोल नको. मी आहे. सारंग, मला नाव सांग, मी कोणालाही सांगणार नाही. सांग. दादा अरे असं काही नाहीये. म्हणजे माहित नाही तुम्हाला असं का वाटतंय. असं काहीच नाहीये खरंच. सारंग सांग ना प्लीज. अगं वहिनी, खरंच असं काही नाही. आणि असतं तर मी सांगितलं असतं ना स्वतःहून. सारंग, आता लग्नाचं वय आहे तुझं, आणि ह्या वयात एखाद्या मुलीचा डोक्यात विचार असेल तर अगदीच नॉर्मल आहे ते. नाही पण असं नाहीये खरंच. काय नाही. बरं ठीक आहे, नाहीये तुझ्या डोक्यात काही. पण एखाद्या मुलीचा विचार करायचाच झाला तर काय अपेक्षा आहेत तुझ्या? हा सारंग दादा, काय अपेक्षा आहेत तुझ्या? एकच अपेक्षा आहे, तू शांत राहा. हे बघ वहिनी, दादा तुला माहिती आहे आईचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझं आईवर प्रेम आहे. सो ह्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती माझी आई आहे. तिला काय वाटतं हे महत्वाचं आहे. तिच्या अपेक्षा पूर्ण करणारी मुलगी मला माझ्या आयुष्यात हवी. ऑब्विसली आई जी मुलगी निवडेल ती सुंदर असेलच. हा म्हणजे मनाने पण सुंदर असायला हवी ती. तिचा स्वभाव, तिचा आवाज, तिच्यावर झालेले संस्कार. अजून हा, अजून तिला आपल्या संस्कृतीची जाण असायला हवी. संस्कृती, यू मीन कल्चर? हे मला नाही जमणार हे सगळं. आणि तसंही माझ्याकडे बघून वाटतं का मी कल्चर वगैरे सांभाळणारी मुलगी असेल? आणि त्याच्यासमोर बोलले ते मी मस्का मारायला बोलले. तसं जर खरंच वागायला गेलं ना तर आत्मा सुसाईड करेल माझा. हे मी नाही नेसणार नऊवारी वगैरे. वेळेला प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी
आणि एवढं सगळं करूनही कशाचाच बाऊ न करणारी, कशाचाच अहंकार गर्व नसणारी. आजी तुम्हाला लागलं नाही ना? नाही काही मदत हवी असेल तर सांगा आम्हाला, मी आहे. कोण वागतं असं? हे असं गुडी गुडी वागणं ना आपल्याला नाही जमत. आपण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. काय हे उगाच सिंपती घेणं आणि देणं मला नाही आवडत. बाकी काही का असे ना, मुलगा हँडसम आहे. आपण पटवणार त्याला.